आजची सगळ्यात मोठी बातमी, धनंजय मुंडे यांच्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी सुद्धा गंभीर आरोप केले आहेत। धसांनी कृषी खात्यामधला घोटाळा वाचून दाखवलाच, पण मुंडेंनी पदोन्नती आणि बदल्यांमध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला असा आरोप धस यांनी केलाय। बदल्यांमधलं रेट कार्ड धस यांनी वाचून दाखवलं। मी केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडेंनी उत्तर द्यावं, माझ्या विरोधात खुशाल खटले दाखल करावेत असं थेट आव्हान सुद्धा सुरेश धस यांनी दिलंय। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या बदल्या आणि पदोन्नत्या या प्रक्रियेमध्ये सुद्धा 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। आका फक्त बीड जिल्ह्यापुरते नव्हते, गोविंदजी आकांचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र होतं। इकडचा आणि इकडचा 100 कोटीचा आणि बॅगचा 25 कोटीचा, असा जवळजवळ 200 आणि हा 100 300 कोटी रुपयापर्यंत भ्रष्टाचार जातो। हा तुमचा लढा चालू होऊ द्या। माझ्यावरती तुम्हाला कोणता खटला दाखल करायचा आहे, बदनामीकारकचा तो खटला तुम्ही दाखल करा। बदनामी 100 कोटीचा करा, 200 कोटीचा करा, माझ्याजवळ तर एवढं नाहीये काही, परंतु जेवढा करायचा आहे तेवढा करा, मी ह्याच्यात माघार घेत नाही। आणि त्यांनी म्हणले ना, अंजलीताई दामानियांवरती हे दाखल करतो, त्याच्याऐवजी माझं म्हणणं आहे माझ्यावरती खटला दाखल करा, त्या खटल्याला सामोरं जायची माझी तयारी आहे। हे कोणाचं पत्र आहे? भारतीय किसान संघाचं, म्हणजे भाजपाची मातृसंस्था असलेला RSS। बहुतेक मला वाटतं RSSचं मोदी साहेब सुद्धा डावलत नाही आणि आमचे मुख्यमंत्री त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे। आणि हे पत्र मी जबाबदारीने सांगतो, अधिकाऱ्याने मला सांगितलंय, माझं नाव घेऊ नका, अधिकाऱ्याच्या समोर माननीय आका वाल्मिक कराड यांनी हे पत्र टराटरा फाडलेलं आहे, फाडून फेकून दिलं हे पत्र। अजितदादांनी त्या सांगितलं ना, स्वतः मी सुद्धा राजीनामा दिलेला आहे, मी पाहिलेला आहे अजितदादांनी राजीनामा। तसं माझं म्हणणं काय आहे की धनंजय मुंडेंनी देऊन टाका ना, आता थोड्या दिवसापुरता राजीनामा द्या ना, आणि तुमचा संबंध जर संतोष देशमुखच्या खुनामध्ये नाही आला, हे जे भ्रष्टाचाराचं आहे याच्यात नाही आला, तर परत पुनर्स्थापित व्हा ना तुम्ही।